उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडलेली आहे। उड्डाणादरम्यान हा बिघाड लक्षात आल्याने अनर्थ टळलाय। आताच्या घडीची मोठी बातमी पाहतोय। पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ ठरल्याचं कळतंय। मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। उड्डाणादरम्यान हा बिघाड लक्षात आल्याने अनर्थ टळलाय। उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची आताची घटना एक मोठी समोर येते। पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचं कळतंय। उड्डाणादरम्यान हा बिघाड लक्षात आला, त्यामुळे हा अनर्थ टळलेला आहे। उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। उड्डाणादरम्यान हा बिघाड लक्षात आला, त्यामुळे अनर्थ टळल्याचं कळतं आहे। पायलटच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टळलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? उदय सामंत हे नागपूरवरून गडचिरोली सुरजागड येथे जात होते आणि जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण करत असताना जो पायलट होता त्याला अचानक त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याची जे आहे ती समजलं आणि त्यांनी त्वरित ते हेलिकॉप्टर जे आहे ते पुन्हा लँड केलं आणि त्याच्यामुळे पुढचा जो काही अनर्थ होता तो टळला असं आपण म्हणू शकतो। पायलटच्या समयसूचकतेमुळे हा अनर्थ टळला। मात्र याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित केला जातोय की जर का हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड होता उड्डाण करताना, ती बाब किंवा तो बिघाड जो आहे तो पायलटच्या लक्षात आला, मग जेव्हा प्री फ्लाय ज्या सगळे चेकअप्स असतात, मी उड्डाण करायच्या आधी जे काही तांत्रिक आणि सगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या तपासून बघितल्या जातात। काही बिघाड आहे का, त्याच्या प्रत्येक बिघाडाचं इंडिकेटर त्याच्यामध्ये असतं। या सगळ्या गोष्टी तपासल्या होत्या का किंवा तपासल्या गेल्या नव्हत्या का, गेल्या त्यात तो बिघाड दाखवला नाही का, अशा सगळ्या प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। मात्र सगळ्यात मोठी महत्वाची बातमी हीच आहे की उदय सामंत आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे जे सुरक्षा रक्षक, त्यांचे अधिकारी हे सुरक्षित आहेत, कोणाला काही इजा झाली नाही। वेळीच पायलटची ही बाब लक्षात आली आणि त्यांनी पुन्हा जे हेलिकॉप्टर आहे ते खाली उतरवलं। तर उड्डाण सुरू असताना हा बिघाड नेमका कधी आणि कसा लक्षात आला, याविषयी काही माहिती आहे का? उड्डाण सुरू असताना जेव्हा हेलिकॉप्टर जमिनीवरनं हवेच्या म्हणजे वरच्या दिशेने निघतं तेव्हा त्याच्यामध्ये त्याला तांत्रिक बिघाड असल्याचं लक्षात आलं। मात्र ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी विमान खालती उतरवणं, हेलिकॉप्टर माफ करा खालती उतरवणं शक्य होतं आणि तीच समयसूचकता दाखवून पायलटनं ते हेलिकॉप्टर खालती उतरवलं आणि त्यामुळे पुढची अडचण जी आहे ती टळली। हेलिकॉप्टर कदाचित वरती गेलं असतं आणि मग हा तांत्रिक बिघाड लक्षात आला असता तर उतरवण्यामध्ये सुद्धा अनेक तांत्रिक अडचणी आल्या असत्या। मात्र वेळीच आपण म्हणू शकतो की ही बाब लक्षात आल्यामुळे उड्डाणाची प्रक्रिया सुरू असताना ही बाब लक्षात आल्यामुळे पुन्हा त्यांनी जे हेलिकॉप्टर आहे ते लँड केलं। जी जी, धन्यवाद पंकज दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं वृत्त कळतंय। नागपूरहून गडचिरोलीला उदय सामंत जाणार होते आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टळलेला आहे।